आणि आपण आता कशेडी काढत आहे. आणि आता आपण क्रूज कंट्रोल टाकूया का? थांबा, आता क्रूज कंट्रोल टाकतो. एक्झिट घ्यायला लागेल, नाही तर आपण डायरेक्ट चिपळूणात जाऊ. चिपळूणात पोचलेले आहोत आपण खेडला. रिअल ऑपरेटिंग चालू आले मित्रांनो, हे बघा. आणि ह्या मातीशिवाय मजा नाही. चला तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत वाकोलीला. आपलं घर आहे फक्त 8 किलोमीटर दूर इकडून. आणि माझ्या आवाजातला जोश तुम्हाला कळून येत असेल. बघा मित्रांनो, मराठा दरबार, वन ऑफ द बिगेस्ट इन दापोली तालुका. हवं नकट्या. मस्त वेळेवरती भेटलात. थांब जरा, काढते पैसे. जीपे घेतो का? जीपे. हे बघ पप्पा, माझे पप्पा बाहेरच आहेत. हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत आणि मस्त असाल. तर आपण एक छोट्याशा राईडला जातो. छोटीशी म्हणजे एक 250 किलोमीटरची राईड आहे. 250 to 260 किलोमीटर्स. आपण चाललो आहे आपल्या गावी. दापोलीची राईड असणार आहे एक छोटी. सोबत बायको पण रेडी झाले. तर कालच गाडीची फर्स्ट सर्व्हिस झाली आणि त्या सर्व्हिस नंतर आपण पहिल्यांदा चाललो आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 5. तर चला, येत आहे ना माझ्याबरोबर दापोलीला? निघूया. हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. नवीन बाईक, नवीन प्रवास. आपण निघालेलो आहे दापोली, आपल्या गावाकडे. सकाळचे वाजलेले आहेत 5:15 आणि आपण आता जस्ट सकाळ निघालेलो आहे. सकाळचा प्रवास करायला मला खूप आवडतो. तर पहिलं फ्युलअप करूया. गाडीमध्ये थोडंसं आहे फ्यूल, पण फ्युलअप करूया, नंतर मग मार्गाला लागूया. तर बघूया, बहुतेक पनवेलपर्यंत जाईल गाडी. तर बघूया. बायको पाठी बसलेली आहे निवांत एकदम टेकून. टॉप बॉक्सला नवीन सेटअप लागला आहे. ऑस्मो 360 लावला आहे. त्याचे पण फुटेज तुम्हाला बघायला मिळतील या प्रवासात. तर स्टे ट्यून. भेटूया. आता फ्युलअप करायच्या वेळेलाच मी ड्यूल करतो. हा पेट्रोल पंप काही जास्त चांगला नाही आहे, मला नाही माहीत कसा आहे तो. तर आपण भेटूया पनवेलला, कळंबोळी. तर अर्ध्या 15 मिनिटात आपण पोचलेलो आहोत वाशी टोल नाका. आणि ही मजा, ही विदाऊट टोल जाण्याची मजा काय वेगळीच आहे. 2 व्हीलरला काय टोल नाही आपल्याला. तर मित्रांनो, मी सतत सांगतो तुम्हाला, गाडी सर्व्हिस झाल्यापासून मला जी गाडी चालवायला मजा येते ना, विचारू नका. आय होप की ॲव्हरेज पण चांगलं देईल आपल्याला याच्या आधी काहीतरी 27-26चा ॲव्हरेज देत होती. आता मी एक्सपेक्ट करतो तरी 30च्या वरतीच, 30-32चं तरी देईल. आय होप सो. बघूया कसं काय गाडी डिलिव्हर करते आपल्याला परफॉर्मन्स. तर मित्रांनो, जसं बोललो तुम्हाला, कळंबोळीला पोचलेलो आपण. आणि कळंबोळीचा जो फर्स्ट जो मॅकडोनल्डच्या पुढचा पेट्रोल पंप आहे, तिथे आपण पोचलेलो आहोत. तर पेट्रोल फ्युलअप करूया, पेट्रोल फुल करूया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, ट्रिप रिसेट नव्हती केलेली आहे आपण. आता ट्रिप रिसेट करूया आपण. मे बी आपण आता 30 किलोमीटर आलो आहे, तर त्याच्यामध्ये 30 किलोमीटर ॲड करूया. निघूया. राईट सेफ भावानो, हॅपी जर्नी. तर फ्युलअप केलेलं आहे मित्रांनो आणि आता आपण निघालेलो आहे आपण जर्नी कंटिन्यू करूया. फार वेळ झालेला नाही आहे आणि काही त्रास पण जाणवत नाही. सकाळची झोप, मला थोडंसं झोपेचा त्रास आहे. झोप थोडीशी कमी झाली, पण मजा करूया जाता. राईडला मजा येते. फर्स्ट बाईकची राईड आहे. नवीन बाईक, नवीन कोरी राईड. तर मित्रांनो, बघताय सगळे रायडर मंडळी तयार झालेली आहेत राईडला सकाळ. तर हीच ती वेळ असते. सकाळ ट्रॅफिक कमी असतं आणि मुंबईची ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते. तर तेच ट्रॅफिक टाळण्यासाठी सकाळी लोक 5 वाजता 4 वाजता निघतात
आणि राईड स्मूथली कंटिन्यू करतात. तर आपण पोहोचलो आहे कळंबोळी नाक्याला. इथून राईट मारू आपण आणि आपण JNPT मार्गे जाऊ. तर मंडळी आम्ही इथे नेहमी त्रिमूर्ती स्नॅक्सला नाश्ता करतो. बघूया, आय होप ओपन असेल ते आता, पण मला शक्यता कमी वाटते. लेट्स सी. आले त्रिमूर्ती स्नॅक्स. आय होप ते चालू असेल. नाही बंद आहे. बंद. तर मित्रांनो, गाडी बघा कशी उभी आहे. आता नाश्ता करून घेऊया. नाश्ता करायला थांबलो आपण. बघूया काय मी इथं. हां हां ओके. आता वाजलेले आहेत 10:20 आणि आपण आता कशेडी काढत आहे. इथून आपल्याला घरी जायला बहुतेक एक पाऊण तास जास्तीत जास्त 1 तास लागेल. त्याच्यावरती नाही लागणार, कारण का कशेडी टनलमुळे खूप फरक पडतो आता. चलो एनिवे, छान आलो आहे. थोडीशी झोप कंप्लीट नव्हती म्हणून मी स्लो आलो, पण आत्ता जो पेस पकडला आहे ना गाडीने, गाडी एक जास्त फ्री पण झाली खूप. मी महाड हायवेला 90-100ला आलो, वाटलं पण नाही. क्रूज कंट्रोल पण छान वर्क करतं आहे त्यातल्या त्यात, पण मी जास्त यूज करत नाही. आय रिलाय ऑन मॅन्युअल. घाटाचे नजारे घ्या तुम्ही. त्यातल्या त्यात खूप छान आहे. पाणी पडले ना, जसं मी म्हणालो, पाण्यापासून मला जाम भीती वाटते. 4 व्हीलर असेल तर काय नाही वाटत, 2 व्हीलरची जाम भीती वाटते. पाणी बघितलं की माझा राजपाल याद होतो. पानी से बच के रहना, खतरा है तुम्हें पानी से. पानी पानी करून सांगा हे कुठलं पाणी आहे टनलमध्ये. आणि आता आपण क्रूज कंट्रोल टाकूया का? आता क्रूज कंट्रोल टाकतो. ओके, आता क्रूज कंट्रोल चालू झाला आहे. हे बघा, मी स्टँडल सोडलेलं आहे आणि इथे दाखवत आहे क्रूज कंट्रोल 77ला मी सेट केलं आहे. आता मी रिअर ब्रेक म्हणजे खालचा ब्रेक मारला किंवा पुढचा ब्रेक तर ते डिसएंगेज होऊन जाईल. कुठे चाललाय? लेफ्टला. आपण पनवेलला रिसेट केलेली, कळंबोळीला, आणि तोपासून आपण चाललो आहे 177 किलोमीटर. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आता कालकाई मातेच्या मंदिराच्या जवळ. लेफ्टला आहे ते काळकाई मंदिर. आता येईल इथे हे, आणि इथून एंट्री. एक्झिट घ्यायला लागेल, नाही तर आपण डायरेक्ट चिपळूणात जाऊ. चिपळूणात ते आय होप इथे असेल एक्झिट. हां, गेला तो एक मित्र, गेला बघा. चला, खेडा चाललोय आपण. खेड पोचलेले आहोत आपण खेडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता खरा ऑफ रोड चालू होईल आपला. खेड एवढा रोड खराब आहे ना मित्रांनो, एवढा रोड खराब आहे ना, ते 4 व्हीलर कशा जातात त्यांनाच माहिती. ह्या रोडनी पण जाऊ शकेल. या रोडनीच जाऊया ना इकडे खाली. तरी बोललो मित्रांनो, जायचं कसं? रिअल ऑपरेटिंग चालू आले मित्रांनो. हे बघा,
आणि ह्या मातीशिवाय मजा नाही. येस, परत रोडवरती आलो. या ठीक आहे, ॲटलिस्ट चालू तर केलं काम. चला. चला, रेकॉर्डिंग चालू झालेली आहे आपली आणि इथे फोटो सेशन चालू आहे बघा. चला चला लवकर जाऊया घरी. आता फक्त 8 किलोमीटर आहे. चला. हा मुलांनो बसा. येस, आता मी घरीच जाऊन बसेल डायरेक्ट. तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत वाकोलीला. आपलं घर आहे फक्त 8 किलोमीटर दूर इकडून. आणि माझ्या आवाजातला जोश तुम्हाला कळून येत असेल की मी किती एक्सायटेड आहे. आता एवढी लॉंग म्हणताय ना, माझ्या हिशोबाने लांबच आहे. आणि आपल्या कोकणातल्या गावी आपली नवीन गाडी घेऊन येणं हे पण एक अचीवमेंट म्हणायला लागेल. आवड असणं वेगळं, सवड असणं वेगळं. चलो, अभी रेडी, राईड करू. ते मध्ये मध्ये टर्न मारतात ना, कोण कुठे टर्न मारेल देवाला ठाऊक असतं. ना सिग्नल असतो, ना हाताचा सिग्नल असतो, ना गाडीचा सिग्नल असतो. आपण समजून घ्यायचं भाई. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. ये कुछ करने वाला है. हे कोकण कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. काजूची झाडं आहेत, सगळं फेन्सिंग नीट झालं आहे त्यांचं. आपण पण काजू लावलेले आहेत, पण आपलं पीक पुढच्या वर्षी येईल. टेटवली आले, टेटवली. अभी मराठा दरबार आएगा. आपल्या भावाचा मराठा दरबार रिसॉर्ट आहे. खूप मोठं रिसॉर्ट आहे दापोली तालुक्यातलं. सगळ्यात मोठं म्हणाल तरी चालेल. अभिमान आहे भावा तुझा. खूप छान मेंटेन पण छान केलं आहे. सुविधा छान आहेत. पैसे गेले काय वाटत नाही माणसाला, पण सुविधा असल्या पाहिजेत. चेंजिंग रूम्स, क्लीनलीनेस खूप छान आहे. साफसफाई, वक्तशीरपणा, नियम मस्त आहे. ऑल इन ऑल गुड. जरूर भेट द्या मराठा दरबार. हे बघा मित्रांनो, मराठा दरबार वन ऑफ द बिगेस्ट इन दापोली तालुका. हे बघा, एक ग्लिम्स घ्या. छान आहे. आणि आता गर्दी चालू होईल, कारण का आता थोडासा उन्हाळा चालू होईल ना. स्विमिंग पूलला डिमांड येईल आता. चलो, फक्त 2 किलोमीटर दूर आपलं घर. दिल की धडकने बढ़ गई आहे दोस्तों. मम्मी पप्पानं सांगितलंच नाही. मम्मी पप्पानं सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी उचललंच नाही कॉल. मे बी आता माहिती नाही जेवायला काय असेल. आपल्या गावी सुविधा खूप आहे, जे कोणी उपाशी नाही मरणार. हे बघा, त्यातली एक सुविधा वॉशिंग सेंटर. कुत्रे असे बसले दिसत नाहीत कधी कधी. आणि आता आपला फाटा आलेला आहे. हे बघा, सरळ गेला की उन्हावरे गरम पाण्याची कुंड, आणि लेफ्ट मारला की आपलं गाव आहे. म्हणजे आपली वाडी. होप लोक नसतील. आपल्या गावात तुमचं स्वागत आहे. हे काय चालू आहे? हे बघ नकटा सायली. हे बघ काय चालू आहे. माझा कॅमेरा चालू आहे. हे बघा,
काय चालू आहे? मस्ती मस्ती. नकट्या नाही, काहीतरी चालू आहे. हवं नकट्या. मस्त वेळेवरती भेटलात. काय म्हणतोय? हा काय म्हणतोय? काय देता? हा देता पैसे देता तुम्हाला. थांब हा, मग गाडी काढू दे बाजूला. तो घाईत आहे. थांब जरा, काढू दे पैसे. जीपे घेतो का? जीपे. थांब तुला देतो. थांब आतमध्ये आहे. तू घरातून नाही घेतलेस? हा चल. ही बघ तुझी मैत्रीण बघ. हे बघ आजोबांना घेऊन उभी आहे बघ. आजोबांना घेऊन उभी आहे. हे बघ पप्पा, माझे पप्पा बाहेरच आहेत. सरप्राईज. आपलं घर आलेलं आहे आणि पार्क कर इकडे गाडी. हा अजय बोलला मला पाठवले म्हणून. हां हां मीरा रोडला. हे बघा मम्मी, काय करते? हाय नमस्कार मंडळी, दापोलीला पोचलेलो आहोत आणि आता थोडीशी शॉपिंग करूया आपण. थोडीशी shopping करूया. जास्त नाही, थोडीशी. ए इथे किती छान आणि आता- केलंय, पूर्ण सभागृह केलंय. आणि आता आपण चाललोय इथलं फेमस चॅट खायला. मम्मी पप्पा पण सोबत आहेत. दापोलीतली थोडीशी सैर करूया. इथलं फेमस आहे चाट, ते खाऊया आणि मग काही छोटी कामं आहेत ती करूया आणि जाऊया. चलो. आपण पोचलेलो आहे बिंद चाट हाऊसला. बिंद आहे. मम्मी पप्पा पहिल्यांदा खातात पाणीपुरी आणि हिची तर फेवरेटच आहे. चांगले. हेवी. सुका शिवे चालले, ट्रेडिशन आहे. सुका नाही खाएगा तो मजा क्या है ना. एक सुका भेल आहे आणि एक पाणीपुरी आहे. सुक्याचं ट्रेडिशन बघा. सुका हा नवीन घ्या पप्पा. मित्रांनो, घाईमध्ये आलो आहे आपण आता कॉटन किंग इथे. पप्पा मम्मीची ॲनिव्हर्सरी येते तर त्यांच्यासाठी शर्ट आणि मम्मीसाठी काहीतरी बघूया. शॉपिंग करायला आलो आहे. हात जास्त लांब वाटतात का तुम्हाला? मोठे आहेत हात, खूपच मोठे आहे. हां मला असं वाटतं एक साईज आहे ना छोटी करा. हा बरोबर आहे पप्पा. तुम्ही 40s घाला, तुम्हाला हा परफेक्ट वाटतो. तर तो एकदम ढगळा वाटत होता तुम्हाला. हा परफेक्ट आहे. 40 हां हां कोणता आवडतो बघा तुम्हाला आता. हा एक पण हा पूर्ण व्हाईटमध्ये जातो. हां बघ कसा वाटते बघा. छान आहे. हा पण चांगला आहे पप्पा. सुंदर आहे, याचं पण फॅब्रिक छान आहे. सांगा आता कुठला घ्यायचा तो. त्यातला घेता? हाच घेते मग. हाच फायनल करूया. हा चांगला वाटतंय. ब्लॅक पॅन्टला जाईल. टी शर्ट कशी वाटते सांगा.
कॉटन किंग दापोली कसं मुंबईमध्ये कॉटन किंग अजून कधी जात नाही मॉलमध्ये शॉपिंग करतो. आणि हे बघा नवीन मेंबर बघा ही इथे फक्त व्हिडिओ बघायला आलेली आहे. तिला कपड्यांची काय घेणं नाही बघा. मित्रांनो कॉटन किंगची शॉपिंग झालेली आहे आणि आता मेन जी शॉपिंग आहे आपली घरगुती म्हणजे काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी, कारण का इथे मार्केट लवकर बनतं, मुंबईसारखं नाही आहे इकडे. हां जरा बरं वाटतं टाईमपास. हे बघा फर्निचर शॉप किती मस्त आहे. दापोली मार्केटमधलं हे सागर नोवेल्टीजमध्ये आलेलं आहे. कुकर घ्यायला, कुकर घेऊया आता. हा आहे का माहिती नाही, आपण मिक्सर बघतोय आता. आहे का समोर? बजाज. ए बापरे, इथे पण आहे कुकर. हो हे स्टीलचे हां स्टीलचं पाहिजे. हो स्टीलचा दाखवा ना एकदा फक्त बघून घेऊ दे. 500 वॉटचं आहे ना. हेवी ड्युटी म्हणजे आपलं माहिती आहे ना घरी खोबरं वगैरे दोन्ही मॅट सेम आहे. कडकडीत. हा ओरिएंट कंपनीचा आणि बजाजचा आहे. ओके. हा एक साधारण 3.5 पर्यंत जाईल आणि हा एक ओरिएंट आम्ही कधी आहे 400 पर्यंत जाईल. बाकी दोघांना 5-5 वर्षाची वॉरंटी आहे. हां मित्रांनो सांगा कोणता घेऊ. 5 लिटरचा हा आहे का? पण तो स्टीलमध्ये आहे, ॲल्युमिनियम आहे. ओके ओके. हां पण याच्यामध्ये काय काय येतं, भांडी येतात का? नाही ना, सोबत येत नाही. नाही ना, आधी यायचे. आधी भांडी जाळी सर्व यायचं. त्याच्यामध्ये किती भांडी बसतील? 3 भांडी बसतील. 2 भांडी बसतात. 2 भांडी बसतात बाप्पा, 2च भांडी. 3 भांडी कुठली लावतो आपण? हो. परफेक्ट. खर्च झालेला आहे. हॉकिन्स कुकर आणि मिक्सर घेतलेलं आहे. आई खुश आहे ना मम्मी? खुश झाली. आपलं फायनल डेस्टिनेशन हॉटेल सबुरी फॅमिली रेस्टॉरंट. इथे आम्ही नेहमी येतो नॉनव्हेज खायला. तांबडा पांढरा रस्सा खायला आहे. मजा येईल. इथे आलो की मला ते फ्रीमध्ये काकांनी दिलेले आहेत. फ्रीमध्ये दिल्या म्हणून पाहिजे तेवढं पितात. मजा. आपली थाली आली. तर आपण घेतलेली आहे पापलेट थाली आणि पप्पाने पण घेतलेली आहे पापलेट थाली. मम्मीने सुरमई थाली ना. तू मी अंडा झाली. या जेवायला. मम्मीची पण थाली आलेली आहे. सुरमई थाली. सुरमई ही अंडा झाली आहे. एक अंडा थाली कोल्हापुरी स्टाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. फॅमिली डिनर हॉटेल सबुरीमध्ये दापोलीच्या. आणि आता तर कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्लॉग, मोठं व्लॉगिंग आणि गावचा सफर आणि छोटीशी खरेदीचा व्लॉग. तर व्लॉग आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत घेऊया तुर्तास बाय.